नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आपला मित्र गोरखनाथ येवले. मित्रांनो, आपण शेती करीत आहोत आणि आपला आज ऊस लावणीचा फायनल दिवस आहे. आज बघू शकता 2 सऱ्या राहिलेल्या आहेत आपल्या दाबायच्या. आजच्याने फायनल झाले. लय दिवस झाले मित्रांनो, परेशान झालो. रात्रीचा गॅप, दिवसाचा गॅप, अनेक भानगडी, पण आजच्याने आपण फायनल झालो. तर बघा, मी तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, आपला आजचा शेवटचा दिवस आहे. आपलं 9-10 एकर ऊस लागवड केलेली आहे आपण. 15-0-12 असा आपला ऊसाचा वाण आहे. इथपर्यंत पाण्यात दाबला आपण ऊस आणि इथून जे हे भाग दिसतो का, इकडला आपण कोरड्यात दाबून नंतर पाणी सोडलेलं आहे. तर बघू शकता, हे पेरले खोल जाईन म्हणून आपण ह्या अशा पद्धतीनं कोरड्यात पेऱ्या दाबलेल्या आहेत मित्रांनो. आणि इथून इकडं पाणी सोडून नंतर पेऱ्या दाबलेल्या आहेत. तर आता आपण अनुभव घेऊ, पेरी कोरड्यात दाबलेला किती पट रिझल्ट चांगला येतोय आणि ओल्यात खोल पेरी गेलेली कसला रिझल्ट येतोय हे आपल्याला लक्षात येईन. आता ऊस उगवण शक्ती झाल्याच्या नंतर 15-0 वाण आहे आपल्या ऊसाचा. टोटली एकच वाण लावलेला आहे आपण. 9-10 एकर रान आहे. बघू शकता, ह्या अशा आपण कोरड्यामध्ये बियाणं दाबून नंतर पाणी सोडलेलं आहे. तर इकडं शेवटच्या 2-3 सऱ्या राहिल्यात आपल्या. बघू शकता 15-0चं बियाणं आहे. आजच्याने मोकळं झालं आपलं, ऊसाचं फायनल झालं. तर मित्रांनो, कसं वाटलं आपलं नियोजन, आपली ऊस लागवड? आवडल्यास नक्की आपल्या चॅनलवरती नवीन असताना तर फॉलो करा. धन्यवाद.